पोहोचलेले दिसत आहेत, काय घडामोडी घडतायत? पत्रकार परिषदेच्या ठिकाणी नाही तर आता तिसऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी भवानी देवीचं प्रतिमा आहे तिथे दर्शनासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आलेले आपण बघतोय। भवानीचं दर्शन हे दोन्ही बंधू घेतात आणि मग ही पत्रकार परिषद होईल। आज 20 वर्षांनंतर तर तब्बल 2 दशकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू हे अधिकृतपणे एकत्र आले, राजकीयदृष्ट्या एकत्र आले आणि त्यानंतर हा पहिला वचननामा त्यांच्याकडून जाहीर करण्यात येणार आहे। आपण थेट दृश्य बघतोय, वचननाम्याची एक प्रत देवासमोर ठेवण्यात आलेली आहे आणि त्याची देखील देवाची एक पूजा, मातेची पूजा करण्यात येते। त्यानंतर त्या वचननाम्यावर देखील पुष्पार्पण झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये त्या वचननाम्यामध्ये नेमकं कुठल्या मुद्द्यांवर भाष्य केलंय ते सगळं कळणार आहे आणि कुठले प्रॉमिसेस मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंकडून करण्यात येत आहेत ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कारण दोन्ही ठाकरे बंधू ही युती महाराष्ट्र पहिल्यांदाच बघतोय, मुंबईसाठी ही युती पहिल्यांदाच आहे। त्यामुळे नेमकं हे दोन्ही ठाकरे बंधू मिळून मुंबईकरांसाठी या वचननाम्यात काय असेल, काय देणार आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांकडून आपण बघतोय मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। कसं मतदारांना आपल्याकडे आकर्षित केलं जाईल, नुसते काय घोषणा करण्यात येईल हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आत्ताची आपण दृश्य बघतोय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुन्हा आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, दिसतंय? तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही दृश्य आपण बघतोय। वचननामा अतिशय महत्त्वाचा कुठल्याही निवडणुकीसाठी, कारण राजकीय पक्षाची नेमकी भूमिका काय आहे हे त्या वचननाम्यातून कळतं। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तिथे आलेले दिसत आहेत, काय घडामोडी सुरू?